ट्रान्सपोर्टेशन असतील किंवा रेल्वेचं डेव्हलपमेंट करायचे, अजून स्कूल बांधायचे, कॉलेजेस उभारणी करायचे, सो त्यासाठी किती पैसा बाजूला काढला पाहिजे, सो त्यासाठी ते डिपार्टमेंट काम करतं. किंवा पेन्शन किंवा सॅलरी किती द्यायची एम्प्लॉईजना, कुठल्या डिपार्टमेंटला, कारण याच्यावरती पण मॉनिटरिंग ठेवलं जातं ना. समजा फॉर एक्झाम्पल एखादा रेल्वेचा कर्मचारी मग तो येतोय का, जातोय का, किंवा त्याला हे किती दिला पाहिजे, अकाउंटिंग ऑडिटिंग हे सगळं कोण करतं, तर हे डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर. सो ह्याच्या आधी सर फायनान्शियल लिटरसी, म्युच्युअल फंड, इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग्स बद्दल थोडंफार माहिती होतं. आज तुम्ही अधिक माहिती दिली त्याबद्दल, त्याच्याबद्दल त्या कुठल्या कुठल्या एक्झाम आहेत, त्या कशा कुठल्या सेक्टरमधून कुठल्या वेबसाईटवरती आहेत तिथून चेक करायचं, ह्याबद्दल अधिक माहिती सांगितली त्याबद्दल सर थँक्यू. फायनान्शियल लिटरसी हा कुठलाही वर्ड याचं मिनिंग माहिती होतं, त्याच्या आतमध्ये एक्झॅक्टली काय येतं हे सगळं माहिती. म्हणजे इन्व्हेस्टमेंट आपण कशी केली पाहिजे किंवा कोणत्या प्रोडक्टच्या ह्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कशातून आपल्याला जास्त बेनिफिट्स मिळू शकतात, हे सगळं कसं आपण करू शकतो याची माहिती मिळाली. परत आपल्यासाठी कुठल्या कुठल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला आहेत त्यामध्ये त्या सगळ्याचा गायडन्स आपल्याला. तुम्ही देऊन आम्हाला इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन सांगितले जास्त, म्हणजे आम्ही कोणतं ऑप्शन बेस्ट आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हे सांगितलं. परत अजून फायनान्शियल सेक्टर्समध्ये कोणते करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्याच्या एक्झाम्स कोणकोणत्या आहेत ते सांगितलं. त्याच्याबद्दल थँक्यू.